ओम गुरुदेव सगळ्यांनी जागेवर बसून घ्यायचं आहे। पूजा संपल्यानंतर एक भजन होईल, त्यानंतर सगळ्यात पहिलं प्रवचन नांदेडून आलेले भाऊ हरिभाऊ गोरे त्यांचं होईल। एक भजन होईल सहस्वरूपचं, त्यानंतर गोरे भाऊंचं होईल, त्यानंतर परत एक भजन होईल, त्यानंतर शनी महाराज पाचवरून आलेले आपले प्रवचन कार्यक्रमासाठी 2000 रुपयाची देणगी त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। ओम गुरुदेव अनंत कोटी राजा विराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मा गुरुदेव महाराज की जय। ओम गुरुदेव ओम गुरुदेव आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वात्मक परिवारातर्फे सर्वांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। सर्व भाविकांना कळविण्यास आनंद होत आहे की आपल्या या सर्वात्मक गुरुदेव आश्रम मिळत घाट या ठिकाणी परमपूज्य गुरुदेव वचन माऊली यांच्या आशीर्वादाने आपण या आश्रमामध्ये 9 ग्रह मूर्तीची स्थापना करणार आहोत। त्यामध्ये शनीची मूर्ती, काली मातेची मूर्ती, हनुमानाची मूर्ती असे 9 मूर्त्या या ठिकाणी स्थापन होणार आहेत। ज्या साधकांना त्या मूर्तीची सेवा घ्यायची असेल त्यांनी या ठिकाणी नाव नोंदण्यात यावं आणि या मूर्तीतून अनेक साधकांना अनेक असे लाभ होणार आहेत। त्यामुळे हा जो योग आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जुळून आलेला आहे तरी सर्व भाविकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी। ओम गुरुदेव सर्व बालकांच्या जीवनातील अडीअडचणी दूर व्हाव्या या पद्धतीने आश्रमामध्ये मुक्ती असावी असं अनेक बालकांचा अनेक वर्षापासून मागणी। वास्तविक एक सद्गुरू असल्यानंतर बाकीच्या आवश्यकता भासतातच असं काही नाही, तरी सुद्धा धर्माची मर्यादा पाहून आणि पृथ्वीवरचे नियम बघून संत परंपरा, धार्मिक परंपरा या सगळ्या गोष्टींचा विचार करून येथे आपल्या आश्रमामध्ये 9 ग्रह मूर्ती, त्याचबरोबर मारुती राया, कालिका माता ह्या दक्षिणमुखी असतील, त्यानंतर गुरुदेव दत्त जे आपले मूळ अधिष्ठान आहे त्यांनी मला दिला आणि त्याचा प्रसाद मी आज समाजाला वाटत आहे। ती एक मूर्तीची स्थापना होईल आणि या सर्वांची जी आहे गणेश मूर्ती शिवाय तर काही पूजा होत नसतात,
त्या पृथ्वी म्हणजे असं 13-14 मूर्त्यांचं मूर्ती हरिभाऊ गोरे यांनी आम्हाला जवळ 5-7 लाखाचं बजेट होतं ते अवघ्या 2-2.25 आणून सोडलं. तर पैशांची काय नाही होत राहील त्याची काय आम्हाला अडचण नाही, कारण माता परस्परा न बोलता न सांगता कोणाला काही विनंती न करता प्रार्थना न करता आपोआपच आमच्या अडचणी सोडवायला सद्गुरू कृपेच्या आज्ञेवरून त्या काय नेहमी उत्सुकच असतात. आतापर्यंत आम्ही कधी संकल्प केला नव्हता, तर त्या दृष्टिकोनातून आता एकाग्र म्हटल्यावरती ते शांती होत जातील, त्याच्यानंतर अभिषेक होतील, तिथल्या पूजा होतील, मंत्राची पूजा वेगळी, त्यात एक पौरोहित्य आपल्याला सगळ्या मंत्र शुद्ध जे आहे व्यवस्थित अभ्यास होईल. कारण ज्या ग्रहांची जी अडचण आहे त्याची सोडून ठेवण्यासाठी त्याच ग्रहांची प्रॉपर म्हणजे योग्य ती अचूकाची पूजा करण्याच्या विधी ते समाजाच्या, कारण तुम्ही सर्व संसारी वर्गातले माणसं येत असताना सुरुवातीला अडचणी व्हाव्या, आजार असो, संकट असो किंवा काय एनी प्रॉब्लेम कुठल्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी ती त्याच्यासाठी ते खुलं करण्यात येईल. आपलं जे सर्वात महत्त्वाचे परिवारात आहे सेवा, सत्संग, नाम आणि ध्यान, त्यासाठी आश्रम सगळ्या त्या भाविकांनी उभा केलेला आहे. आश्रम प्रणाली ही स्वतंत्र राहील आणि पूजा करून आपल्या जे पाशामध्ये पूर्वजेचे सत्कर्म किंवा दुष्कर्म जे आपल्या पायात बेड्या बांधले गेलेले आहेत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कुचकर्णी कुचकर्म कुचकर्म जन्म भाग मागचं आणि सध्याचं काय काढलं आपण बाजून आणले तुम्हाला माहित नाही, परंतु या सगळ्या देवी देवतांच्या पूजा करून आपल्याला तिथे प्राण प्रतिष्ठा पण करायची आहे. प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर जे आश्रमाची सेवेकरी आहे त्यांच्यावर जबाबदार आहे तिथे अत्यंत पावित्र्य राखले गेलं पाहिजे आणि 24 तास अखंडित शक्य झालं जर भाविकांच्या याच्यात तर गाईच्या तुपाचा दिवा आणि नाही जमलं तर मग आपल्या तिळीच्या तेलाचा दिवा या दोन्ही किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा असं तिथं अखंड प्रज्वलित राहील. तर हे अखंड सगळ्यासाठी आहे. तर ज्यांना हे पुण्याच्या पेरण्याची इच्छा असेल, पेरले ते उगवते बोलण्यासाठी उत्तर येते, मग वाईट बोलण्याचे काय निमित्ते, ज्यांना पूर्वीच्या सुपुत्रांमुळे आई वडिलांच्या आशीर्वादामुळे घराण्यामुळे सगळ्या गोष्टीमुळे एकाच जागी सर्व सेवा उपलब्ध होती आणि असा नियम पण आहे गोशाळा, गुरूंचा आश्रम, नदीकाठ व मंदिर या ठिकाणी सगळ्या देवी देवता वास करतात. त्या पद्धतीने आपण इथे करत आहोत. जीवनामध्ये जे अपघात होतात अनेक प्रकारचे ते होऊ नये त्यासाठी पण आपण दक्षिणमुखी मारुतीरायाचे आणि काली माता म्हणजे जन्माला आल्यापासून तर स्मशानापर्यंत जेवढे अडी अडचणी येतील चालू जन्माचे किंवा आई वडिलांचे किंवा फॅमिली लागलेले थोडक्यात म्हणजे त्रिपंडी श्राद्ध, नारायण नागबली, त्याच्यानंतर काळसर्पयोग, अनेक इतर गंडांतर योग, युक्तिपाद योग, बऱ्याच भागडी त्याच्यामध्ये ज्याला जी गरज असेल तसे अचूक अधिकारी आणि योग्यतेचे मंत्र रचना करून. कारण काय आता आपल्याकडे ब्राह्मण देवता आलेले आहेत, देव आहे परंतु देव कशा अधीन आहे, मंत्रांच्या अधीन आहे, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं नियोजन करावं लागणार आहे. तर लॉंग टर्म तात्पुरतं वेळेवर नाही आलं तर तुम्ही नमस्कार जरी केला तरी त्याच्यातून गुण येईल, प्रत्येकाला त्याची अनुभूती येईल. या पद्धतीने आपल्याला हे कार्य आता यावर्षी म्हणजे 24 वर्षाच्या आश्रमानंतर 25व्या वर्षी हा निर्णय भाविकांच्या ज्या हाल होत आहेत, आपत्या होत आहेत, चित्पत पडलेले आहेत, त्यांच्या घरात ते मालक होणार असून 100% सन्मानाला माग झाले, आदराला माग झाले. मुलं कोणत्या पट्टीमध्ये बोलतात, हातवारे काय करतात, धावून काय येतात किंवा वृद्धाश्रम काय पाठवतात, सगळ्या जर अडचणी दूर करायचं असेल तर आपल्या परिवाराचे एक नियम आहे, तो वारकरी संप्रदाय धरून आहे. आधी प्रपंच करावा नेटका, तो कधी न दिसू असू द्यावा पाठका, हरिनामाचा चुटका असोची द्यावा. तर प्रपंचातून जर तुमचा मोह पाशातून तुम्ही बाहेर पडले तर तुमच्या भक्तीला जायचं सगळ्यांना परमेश्वराच्या चरणावर सद्गुरूच्या प्राप्ती ईश्वराची करायची. परंतु निघत असताना ज्या वेगवेगळ्या पेढ्यामुळे अंथरुणात पडलं तरी झोप येत नाही, जेवण केलं तरी असं तुझी अनामिक भीती वाटली राहती, काहीतरी उलट पालट होतं, हातातला आलेला घास हातातून निघून जातो, काहींना दात येतं चेने येतं, दात नाही, काहींना सगळं असून उपयोग होत नाही, काहींना काहीच नाही. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर संसार पण आनंदात झाला पाहिजे आणि भक्ती पण आनंदात राहिली पाहिजे, म्हणजे नांदली पाहिजे आणि हे लोक आणि परलोक पण सुधारलं पाहिजे.
या सगळ्या दृष्टिकोनातून या उपाययोजना होती त्यातले तज्ञ काशीचे किंवा मग आपले जगद्गुरू वगैरे असे सगळं घेऊन आपण इथली टीम ही आता उभं करण्याचा निर्णय हा का 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 लेकराचे हिता सदा वाहे अत्याचिता अशी कळवळ्याची जाती तरी लाभा हे लेकरांकडे पाहून आत्मबोध तत्वज्ञान सगळं खरंय पण तुम्ही शरीर धर्माला सोडून जगण्याच्या आज तुमचे जेवढं लहान करून असेल त्याची श्रीमंताला आपण केलं पाहिजे. आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या सर्वसाधारणता मानसिकता योग्यता पात्रता या सगळ्या गोष्टीसाठी होईल. त्यानंतर इथे यज्ञ चालू आहे तोही अखंडित राहील. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ग्रहांची वेगळी पूजा ही स्वतंत्र राहील. ज्याच्या कुंडली दोषामध्ये किंवा हस्तरेषेमध्ये काही गुणाचे शाप असले तळतळाट असले आणि सगळ्यात मोठं पाप आहे कलियुगामध्ये की ऑबर्शन ते बाल हत्या आहे ना जीवाची. आईबापच कसंही झाले तर कशाचा देव कशाचा शिव कशाचा आत्मा कशाचा परमात्मा. स्वतःचं पोट फक्त 8 इंचाचं दोनदा काय 4 वेळा आठवड्यात खात नाही. करोडपती अब्जाजीत जरी झाले ते काय माणिक मोती हिरे सोन्याचे म्हणजे खाताना पाहिले का म्हणून कोणाला सगळे भाजी भाकरीच खातात. परंतु या सगळ्या गोष्टींमधून हा लाभ भाविकांना मिळावा. एक अकारण दया अकारण दया संतांचे गुण आहे ते अकारण दया करतात त्यांना दिसत नाही. त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आपण हाती घेत आहोत. याला एवढ्याला जागा होती परभणीला आत्ताच जागा आपली आहे म्हणजे पूर्वीचीच घेतलेली 20-25 वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी. खारेकर जुन्याला तर पहिलेच आश्रम आहे. कोलारला पण आहे राजापूरला पण टायटल क्लिअर आश्रम आहे. पण हे सगळं करून सर्वसामान्य भाविकांच्या सोयीने भाविकांना उपयोगी पडेल. त्यांना यायला जायला सोयीचं राहील. रात्री बेरात्री जरी कार्यक्रम लागला तरी ते पुढे करता येईल. शनी मंदिर आहे ते शनीचं ज्यावेळेला अभिषेक होईल तेच ते आपल्याला दिव्याला परत कसं वापरते ते सगळे नियोजन झालेले राहतील. तर आता आपल्या आश्रम कार्यामध्ये नवा बदल झाला. त्याचं महत्वाचं कारण असं आम्ही गुरुदेव म्हणून पहिले कार्याला सुरुवात केली होती. नंतर लोकांनी मला माऊली मागवलं. माऊली करता करता पार मावाली झालं कुठं माऊली कुठं संपली त्याचा पत्ता बी नाही राहिला माझ्या लाईफमध्ये. आणि लेकरू म्हणता ते मी नुसतं बोट काय दिलं ते खांद्याला बसले खांदा काय दिला कंबरावर बसले कंबरावर काय बसले ते माझ्या खांद्यावर बसले खांद्यावर बसून आता अजून डोक्यावर बसले आणि बरोबर काय घांटा राहिले आता त्याचं नाव ते. त्याच्यामुळे मला गुरुदेवांनी जी आजच्या तृतीया होती ना वडील दाखल्याच्या साक्षीने आदेश काढला की तुझे म्हणे इस पर्दे पर गुरुदेव की तरफ भेजा था तू गुरुदेव का अपना पात्र निभावना अभी तेरी माऊली लीला खत्म हो गई. त्याच्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये अत्यंत क्रांतिकारक असे निर्णय विचार आणि बाकीच्या गोष्टी होतील. तरी पण माऊली पदाचा 4 सोडत असताना जाता जाता जसं आई वडील काही देतो घरोवर तसं तुम्हाला एक पुण्य घडावं पाप जळून जावं आडवं येऊ नये. थोडंफार समजा बोटावर असलं खांद्यावर आलं तर डापार टिकून आणि तुमचं लाईफ सुरक्षित राहावं. आणि या सगळ्या मागे एक महत्वाचं येते प्रत्येक कुटुंब ठेवल्या ठिकाणी स्थिर राहिलं पाहिजे. सुखदुःख अविभाज्य अंगाची जशी कान नाक डोळा आहे तसं या पद्धतीने प्रार्थना करून आम्ही आव्हान पण केलं. त्याचे व्हायब्रेशन पण आम्हाला जाणवत आहेत. गर्दी गोळा करणं पैसा गोळा करणं प्रॉपर्टी वाढवणं हा यातला काही हेतू नाही. आमचा मुख्य हेतू होता की माणूसच असं झाला पाहिजे नराचा नारायण नारीची श्रीलक्ष्मी. परंतु प्रपंचाच्या या चक्रव्यूहामधून समाजाला बाहेर येता नाही आमच्या लक्षात आलं. जसं अभिमन्यूने भगवान श्रीकृष्णांचं बोलणं ऐकलं विचार मस्तकात घेतले जन्माला आले पण शेवटी ते चक्रव्यूहामध्ये संपून गेले. ते महारथी होते भीष्मांना सुद्धा जड होते. अशी परिस्थिती असताना सुद्धा असं झालं का त्यांना बाहेर नाही पडता आलं. तर माझं असं मत आहे की प्रपंच असा हा लटिका तेवढा आणि आनंदामध्ये स्मूथ चालला पाहिजे. जेवण खावण कपडा लत्ता औषध आणि अडचणी त्या सहजासहजी सुटत गेल्या तर प्रत्येकाला साधना करायला खूप येईल. शरीराने पण साथ दिली पाहिजे. आधी शरीर रक्षित धर्म. जर शरीरच व्यवस्थित तुम्ही बसू शकत नाही झोपू शकत नाही मनस्थिती बरोबर नाही तुमचं मनच लागणार नाही तुमचा जीवच लागणार नाही जपामध्ये. तर असं महापुरुष म्हणतात की परीस लोखंडाला लागला का त्याचं सोनं होते खरं आहे. पण जर लोखंडाला गंज असला तो जर निघाला नाही तर परिसराचा काही उपयोग होत नाही. मग त्यासाठी आपल्याला तर म्हणणं असे की परीस लोखंडाला लागल्यावर लोखंडाचा पण परीस झाला पाहिजे.
दुसरं एक तत्वज्ञान असं आहे की हिरा आहे ना, त्याला जर ढेकण लागला तर त्याचं ते चमकत निघून जातं. हिऱ्याला ढेकून लागला तर त्याची चमक निघून जाते. तसं आडी अडचणी, विपत्ती, आपदा, त्रुटी, त्रास आणि ज्या बाहेरचे देव ते भूत प्रेत पिशाच राक्षस ब्रह्म राक्षस येतात चंडाळ आढळ काहीच मरे लख्याई आणि अजून अनेक प्रकार आहे जे महादेवाचे सगळे लाडके भक्त आहेत तसे त्यांना घेऊन गेले. तर सांगायचं हेतू असा की त्या सगळ्यांच्या जरी काही बाधा असल्या, तुम्हाला गुरुदेवाचा ज्यावेळेला आदेश आला की बाबा तू हा लिला करायची, मला सगळ्यात पहिले गुरुदेवांनी आशीर्वाद दिलेला होता, तो जाहीर मी आज सांगतो. ते म्हटले होते का रे देवी देवता गुरु सद्गुरु परंपरा काय घेऊन बसला, समाधीतले देव फोटोतले देव तू काय घेऊन बसला, धर्मातले देव काय घेऊन बसला, तुला भिवून पिशाच्या छातीने कामिनी राक्षस तो काय त्याचं नाव पिशाच आत्मा भटकते आत्मा हे सुद्धा तुला सपोर्ट करतील, साथ देतील आणि तुझ्याकडे सेवेच्या माध्यमातून जो तू हा प्रसाद समाजाला मंत्रदानाचं देत आहे, 36 वर्ष घेतले मंत्रदान करायला, केला नाही. आपल्या मंत्राचं वर अनुस्वर आणला तो ऐश्वर्याचा आहे. उपाशी पोटी काय रिकाम नाही म्हणून तू आम्हाला काही केलं नाही. नरकात गेलो तर अजून नरकात गेलो. पतित पावनी आहेसी म्हणून आलो तुझ्याद्वारा, पतित पावन नवेसी म्हणून जातो माघारा. हे देवा तुझं जर सत्व तुला टिकवायचं नसेल, तुझी लाज तुझ्या आपण तुला टिकवायचं नसेल तर आम्हाला तुझं काही घेणं नाही. या भाषेत 36 वर्ष काढले. नंतर त्यांनी मला लाडीगुडी लावलं. तसं मी भरपूर एकर स्वभावाचा जास्त त्यांना थोडेफार कमी जास्त प्रमाणात झलक सगळ्यांनाच. तर मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मग हा प्रसाद वाटला यावा, त्याच्यातून जीवनाचं कल्याण व्हावं, जप करताना अडी अडचणी संकटाचा त्रास होऊ नये, मनोकामना तुमच्या पूर्ण व्हाव आहे त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. म्हणून सांगितलं ना, जो जे वांछित परंतु जे तुमच्या हिताचे तेवढंच घडणार आहे. ज्याच्यात तुमचं अनित होईल त्याला टोटल ब्रेक लागलेलं जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवून पुण्याचा संचय मात्र होईल. गडबड करण्यात, वाद घालण्यात, चुकीचं बोलण्यात, भांडण करण्यात जो वेळ जातो तो पूजा अर्चे धार्मिक दिली तर त्या लहरी पण येतील. काही भक्त आहेत तिथं जीवनपूर्वी, त्यांनी रात्रीचे आपोआपच आग पेटलेली बघितलेली आहे का? ते भक्त उभं राहा आहे का? याच्यामध्ये आहे का? कॅप्टन महाराज सांगा तो अनुभव आहे. रात्रीचा आग तुम्ही पाहिला आपोआपच भेटली. बघा आता शक्ती यायला तयार आहे, परंतु पावित्र्य सांभाळलं गेलं पाहिजे. किती वर्षापूर्वी ते 8 ते 2000 साल असेल. तर असं नेमकं सुरुवात झाली, काम चालू होतं. आम्ही संध्याकाळच्या वेळी दर्शनाला एक सुद्धा सगळे मिळत एक दिवस असा आला त्यावेळेस भाजीपाल्याचं दुकान होतं. ते दुकानावर दर्शनाला मॉडेल होतं. आता जेवण इथंच थांबणार आणि थांबलो तर ते लिंबाचं झाड आहे. आता ते भक्तांसाठी 3 भरवान ते लिंबाचं झाड आहे. ते लिंबाचं झाडाखाली आम्ही खुर्ची घेऊन माती होती खुर्ची घेऊन त्यावेळी मला पुढं बसवलं. तर ते गप्पा चालत असताना रात्रीचा 1:30 ते 2च्या दरम्यान वेळ झालेली होती आणि गप्पा परवा म्हणजे एकदम माझ्या ते आपल्याला तर काही कळलं नाही. पण सागराच्या कडेला बसलेलो आणि तिथं सगळी वातावरण तयार झालेला असा एक तो अनुभव. आणि त्यात मावळी मला विचारलं तुम्हाला समजलं होतं. मावळी मी फक्त ऐकलं म्हणजे मग आपण दोघंच इथं अजून कोणी आहे का? मला तर काही दिसलं नाही. म्हणून म्हणे आम्ही देव आलेले. मग मी म्हणून मला नाही दिसली. मग तिकडे खाली आता ते बँकेने जागा घेतली. तिथे खडक आपण बोर घेतलेला आहे आतला. त्या बोरच्या पलीकडे तो खडक होता. त्या खडकामध्ये जाल तर दिसला नाही, परंतु आहार मात्र एकदम असा पूर्ण जाल झाल्यानंतर आहार जो असा गौरव करतो ना तसा तो आहाराच्या म्हणजे आगीच्या रूपात मला ते दर्शन झालं आणि गुरुदेवांनी ते मला दाखवून दिलं होतं. मला हे म्हणायचं आहे की जिथे प्युअर 100% निर्देश भक्ती चालते ना, तिथं देवी देवता स्वतःहून येतात. आव्हान करायच्या ऐवजी आपोआपच येतात. त्यांचं वारं पडतं, त्यांची हवा पडायची, त्याचा स्पर्श होतो, कधी कधी सुगंध येतो. आज सकाळी माझ्या खोलीमध्ये कोणत्या वासात सुगंध आला? चला एका साधकात पुढं उभं बोला, मोठ्याने बोला. बाबा माझे ते आता गुरुपौर्णिमा अशी काही असली 48-50 त्याचा आपोआपच सकाळी वाद झाला.
आता परत ज्या वेळेला मी पूर्वी साधक अवस्थेमध्ये आंघोळ करायचो किंवा जप करून यायचो त्यावेळेला कुठल्या कुठल्या प्रकारचे वास यायचे चला दुसरा साधक कोण होते चला उडा लगे फटाफट हे काय मला माझी स्तुती नाही करायची बोला अजून अजून चेहऱ्यात काही बदल कपड्यांचा वास हे सगळे अनुभव घेतलेले आहे पण मग आता प्रश्न असा झाला देव आपल्या द्यायला पदरच नाही घ्यायला जो येतो तो मी मला याच्यासाठी रडतो आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यांच्या पायातल्या ज्या बेडा आहेत सगळ्यात शॉर्टकट मध्ये मला एकच शब्द सांगायचं सगळ्यांना पूजा टाकून तुमच्या परमार्थाच्या गड्या तोडण्याकरता ज्या ड्युट्या ज्या देवी देवतांना दिलेल्या आहेत त्यांना कामाला लावून एक पगार तुला आले लक्षात आणि गुरुचं पद काय असतं की विधाता विधीचं विधान विधीचं विधान विधाता विधात्यांचा विधाता जो ब्रह्मदेव विष्णू आणि भगवान शंकरांचा भविष्य बनवतो आता ऐका योग तुमचा काही युगानंतर शंकराला अहंकार होतो मी सगळ्यांचा सहार करतो मी म्हणून करेन त्याच्यानंतर विष्णूंना पण होतो आणि ब्रह्मदेवाला पण होतो तर त्यांच्या ड्युट्या बदलून तो जीव तिथून बाजूला पडून दुसऱ्या आत्म्याला सेवा देणं ही ड्युटी याच्याकडे आहे तो सद्गुरू आहे चालत आलेलं असतं आपल्याला वाटतं आपण सद्गुरू केले तसं नसतं ते पूर्वीपासून चालत आलेलं असतं त्याच्यामध्ये एक विशेष खास सांगायचे अत्यंत नाजूक गुरु जर तुम्ही पोटातून जंत म्हणून बाहेर आला आणि तुमचा जीव लवकर जात नसला आणि तुम्हाला जर मोक्षापर्यंत सद्गुरू नाही चाललं तर सद्गुरू कावड्याचं रूप घेऊन तिथे जाऊन तो जंत किंवा ती आळे तिथे बसतो का त्याला मोक्षापर्यंत न्यायचं हे सद्गुरू पर्यंतच ही ड्युटी हे काम आहे ही सेवा आहे कारण नराचा नारायण नारी श्री लक्ष्मी झाली पाहिजे गुरुपौर्णिमा आपण करतो आपल्याला गुरुपौर्णिमेची मी सेवा दिलेली आहे हरिभाऊ गोविंद यांना आता ते माझ्या एमएटी लेवल प्रमाणे मी त्या दोघांना करायला सांगितली सेवा आता बाबा त्यांच्या मुखातून काय गोष्टी आपण सगळे ऐकूया ठीक आहे माझं सगळं सांगितलं ज्याला ज्याला शक्य आहे बघा दिल खोलकर जब देने की बारी आई तो दिल खोलकर आगे बढ़ो कारण तो देणार आहे म्हणून तो देव झाला जी दान देती स्वतः दान आणि पुण्य करा फक्त माणसाचा जन्म आहे असा आणि सगळ्यांना त्याचा उपयोग होईल आणि देवाचं केलेलं वाया जात नाही ते जमा झालेलं असतं ग्रह जर प्रतिकूल असतं तर थोडा त्याचा इफेक्ट यायला लेट वाटतो अरे आणि भगवान श्री कृष्ण बाजूने असताना द्रौपदी माता आणि 5 पांडवांना वनवास आला नाही ना कळलं म्हणून काही ते राजा व्हायचे थांबले का प्रभू रामचंद्रांना वनवास आला पण मग काही ते राजा व्हायचे थांबले का थांबतच नाही सकाळचा सूर्य जसा संध्याकाळ होणार संध्याकाळ झाली का सकाळ झाल्याशिवाय राहत नाही तसे सूर्य चक्र आपल्या आहेत अशी तुझा होता त्याची सत्संग जीवन पाहिला नाम स्मरण जीवन राहायला पाहिजे माझ्या पूर्वीच्या ज्या व्यक्तिगत माऊली या पदावरून सांगायचं ठरलं माझी मूळ अपेक्षा तीच होती ना आता पुढे चालून तेच होणार आहे की माझ्या जवळ 10 जरी कुणी आला त्याच्या मस्तकातलेच विचार करू सुरू जाईल श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मक गुरुदेव महाराज गदगद होतील विचार पण सुचणार नाही ते टिकणार पण नाही शांत वाटेल शांत काय झालं ते कळणारच नाही इथून पुढे जे आता आहे गुरुपौर्णिमा बहुतेक लास्ट आहे इथून पुढे आम्ही फक्त मौनामधूनच प्रत्यक्ष बनवतो ती कला आम्हाला आवडते आम्हाला काय त्यासाठी बोललंच पाहिजे असं भाविकांना
तुम्ही झोपलेले असले तरी तुमच्या मनात काय चाललं ते मला सहज कळतं. असे अनुभववाले भाविक आहेत, शांतीस्वरूप आहेत की नाही काय? मी म्हणतो म्हणून का खरंच आहे. एखादा अनुभव असला सांगा पटकन. एखादा सांगा ना, एखाद्या मिनिटाचा. नको तर नाहीच आहे. सर्व लोक हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आता हे आपल्याला आत्मजागृती करायची आहे. नराला नारायणापर्यंत नेऊन पोहोचवायचं काम कोणते लक्षात घ्या. हे तुझं माझं पोरं सारून हे सगळे गोखाडीचे फॅक्टरी निर्माण करायचा विषय नाही. या पुढे जायचंय आपल्याला आणि त्याच्यात माझे 2 मुद्दे सगळ्यांनी समजून घ्यायचे. इथे टेस्ट होईल, फुकट फकट वरच्या वर्गात पैसे लागणार नाही. आणि टेस्ट मध्ये जर तुमच्या वर्गात दुःख आलं, तुम्ही जर वैराग्याकडे आले तर तुम्ही परमार्थाला पुढे जा. परत दुःखाकडे गेले तर तुमचे जे राजगाड करते तसंच चालू केलं. संधी मिळेल चल बोला आम्ही कार्यक्रमामध्ये माझी जीविकांचा आश्रम मानलेला होता आणि आमच्या सगळ्यांच्या सन्मानात आलं का माऊलीने हा सिमेंट कॉन्क्रीटचा आश्रम करावा आणि खरोखर 1.5 वर्षाचा कॉन्क्रीटचा आश्रम झाला. ठीक आहे, चला ठीक आहे. आता मी माझं बोलणं थांबवतो. यानंतर गुरु महाराज रॅली पूजा आहे ती पूर्ण करतील. त्यानंतर फक्त हरिभाऊ गोरे, त्यानंतर सनी महाराज, अशा पद्धतीने हा कार्यक्रम पुढे जाईल. आणि आज आपल्याला एक भजन संध्या पण आहे. रात्री 8 वाजेपर्यंत कार्यक्रम राहील. ज्यांचे ज्यांचे सेवेत नाव आहे प्रत्येकाला वेळ मिळणार आहे. आपल्या वेळेस सादर न केल्यामुळे आमच्या आयोजकाची संयोजकाची सगळ्याच्या वेळी घरी झाली. पुढच्या वेळी ज्याला जो मिळाला आपण जो वेळ घेतला त्यावेळेस प्रत्येकाने उपलब्ध व्हावं. आपल्या परिवारात थोडीशी त्रुटी निर्माण झाली. जोही ध्यानाची त्यावर वेळेला हजर होतो पण त्याचा तो वेळ पूर्ण घेईपर्यंत बाकीच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय तयार होतो. आता ती सिस्टीम आपल्याला चेंज करायची. एका माणसाचा जर 1 मिनिट गेला तर 200 माणसाची 200 मिनिटं आयुष्यात वाया जातात. प्रत्येक सेवेकरणाने जबाबदारी पुढे यावं. आपल्या आपल्या सेवा आपल्या आपल्या वेळ देण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. सालेली सेवा सद्गुरूचरणी सादर करण्या अगोदर आम्ही एक सांगतो तुम्हाला. तुमच्या आई आणि परलोक जाण्याच्या रस्त्याला माता प्रशस्त हो. जे ज्ञानी आहेत त्यांचं ध्यान डोळ्याने धरल्या बाजारात जे नामी आहेत ते नामच त्यांच्या अंगामध्ये संचारासारखं ते उकळ्या येऊ. त्याच्यानंतर जे सत्संग आहे तर तुका म्हणे होय आपल्याची वाद आपल्याशी पडले झोपले अंतरित पडले तरी त्यांची स्वतःची चर्चा चालू राहील. हे सगळ्या त्यांना सेवा करायची आहे. मेल्यावर डोळा न ठेवता त्यांना सगळ्यांना उपलब्ध राहील. अल्लाच्या मेल्यावर जर डोळा ठेवून सेवा केली तर माझी प्रारब्ध होईल. आता ते सुद्धा दूर झालं पाहिजे म्हणून या विधी आपल्याला करायची आहे. ओम गुरुदेव. चला जय घोष घ्या. ब्रह्मांड नायक राजाधिराज हिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. ददामि भव्यं पार्वती चित्रामि देवदयामि पूर्वमन्यवनं वादावनि देवास्य उच्चावयवानस्य लाभामि जन्तु मे इति पाद्य पूजनं च कुर्यात्. विश्वतोर्त्वादजांगलं पुरुषे वेदे सर्वयदुत्तम्य च भवतामतस्य जानो यन्नेना जगवति एतावानस्य महिमादो जायाचोर्जवादो विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादपुरुषपादो श्रेया भवतो विश्वव्यक्राम साचनास्माद् विराजाय विराजोदिता यत्पुरुषं शादेव यत्नवन्तो सीताचं ग्रीष्मयुक्तशरितं यत्पुरुषं पुरुषं जातवरदये देवाय नाद्यालकस्माद्यज्ञा
समान जागृते फुलवा फुलवा नमस्कार करायचं झाली बाकीचे माझी पाय दुखायला लागली म्हातारा झालो मी आता